राज्य शासनाच्या वतीनं नाशिक जिल्ह्यासाठी रेड अलर्ट जारी करण्यात आल्यानंतर कालपासून शहरासह संपूर्ण जिल्ह्यात मुसळधार पावसाने जोरदार हजेरी लावली आहे। विशेषतः रात्रीपासून सुरू झालेला पाऊस अखंड सुरू असल्याने अनेक नद्या नाल्यांच्या पाणी पातळीत झपाट्याने वाढ झाली असून प्रशासन पूर्णपणे सतर्क झाले आहे। या पार्श्वभूमीवर पालकमंत्री तथा कुंभमेळा मंत्री गिरीश महाजन यांनी मध्यरात्री त्र्यंबकेश्वर येथे प्रत्यक्ष भेट देत पावसामुळे निर्माण झालेल्या परिस्थितीचा आढावा घेतला। त्यांनी संबंधित विभागांच्या अधिकाऱ्यांना सतर्क राहण्याच्या सूचना देत कोणतीही आपत्कालीन परिस्थिती निर्माण झाल्यास तातडीने उपाययोजना करण्याचे निर्देश दिलेत। कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर भाविकांच्या सुरक्षेलाही सर्वोच्च प्राधान्य देण्याचे आदेश त्यांनी दिले। दरम्यान सततच्या पावसामुळे आज सकाळपासून गोदावरी नदीच्या पाणी पातळीत मोठी वाढ झाली आहे। रामकुंड परिसरासह नदीकाठच्या भागात खबरदारीचा उपाय म्हणून मोठ्या प्रमाणात पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला। नदीकाठी गर्दी करणाऱ्या नागरिकांना सुरक्षित अंतर राखण्याचे आवाहन करण्यात आले असून धोकादायक ठिकाणांवरील नागरिकांना सुरक्षित स्थळी हलविण्याची कार्यवाही प्रशासनाने केली आहे। गोदावरीच्या वाढत्या पाण्यामुळे नदी किनारी पाणी साचलेल्या भागात काही ठिकाणी सापांचेही दर्शन झाल्याने नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले। वन विभाग आणि आपत्ती व्यवस्थापन पथकांना सतर्क ठेवण्यात आले असून अशा परिस्थितीत नागरिकांनी अफवांवर विश्वास न ठेवता प्रशासनाच्या सूचनांचे पालन करावे असे आवाहन करण्यात आले। हवामान विभागाने पुढील काही तासांसाठी जोरदार ते अतिमुसळधार पावसाचा इशारा कायम ठेवला असून जिल्हा प्रशासनाने नागरिकांनी अत्यावश्यक कामाशिवाय घराबाहेर पडू नये, नदी नाले पूल आणि पाण्याचा प्रवाह असलेल्या ठिकाणी जाणे टाळावे, तसेच कोणतीही आपत्कालीन परिस्थिती आढळल्यास तातडीने प्रशासनाशी संपर्क साधावा असे आवाहन केले आहे।